तर नागपुरातील अजित पवार यांचा शासकीय बंगला म्हणजेच विजयगडमधील वातावरण अतिशय भावूक झालंय। अजितदादांनी 2024च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विजयगड बंगल्याची डागडुजी करण्यात आली होती। तर बंगल्याची डागडुजी करताना दादांनी स्वतः सूचना दिल्या होत्या। आज अजितदादा नाहीत, मात्र बंगल्यातील प्रत्येक झाडं, वस्तू दादांच्या वास्तव्याची साक्ष देतात। अधिकारी राजेंद्र बारई यांनी तशी प्रतिक्रिया दिली। 12 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरातील या विजयगड बंगल्यातून पुण्याकडे रवाना झाले। त्यावेळेस त्यांनी इथल्या अधिकाऱ्यांना सांगून गेले होते, इथले फोटोग्राफ्स काढले। म्हणजे हे जे छान प्लांट्स लावलेले आहे, इथलं सौंदर्य आहे, इथली झाडं आहे, त्याचे फोटोग्राफ्स अजितदादांनी स्वतः काढले। या ठिकाणी हा बंगला आता खूप व्यवस्थित झालेला आहे आणि सगळे परिश्रम लागलेले आहे। इथे ह्या संपूर्ण गोष्टी जशा आहेत तशाच राहायला पाहिजे। मी परत येईल, मी स्वतः याचे सगळे फोटोग्राफ्स घेतलेले आहे, माझ्याजवळ संपूर्ण फोटोग्राफ्स आहेत आणि मी नक्की परत येईल। तुम्ही सगळं व्यवस्थित असंच ठेवा म्हणून अशा सूचना देऊन गेले। पण खरंच आज दादा आपल्यासोबत नाहीत आहेत, याच्याबद्दल खूप खंत आहेत आपल्याला। काळाने घात केला, आता दादा कधीच इथे परत येणार नाही। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी नागपूर।